ओय मैडम, हाँ कुठं? अगं पीछे पीछे किधर चली? हाँ का आता आजा जिकडे जाणार आहे तिकडे जाणार आहेस काय? हळू बोल. का हळू का बोलायचं? आता तुझ्या घरच्यांची तर परवानगी मिळाली ना? अगं हा, पण गावातल्यांना माहित नाही ना अजून. अन काय? काय नाही. आयो बघ बघ कशी लाजून गुलाबी झाली ती. गबस. गबस काय? हा? तू एवढी बेळगावला गेलीस, येताना बी त्याच्या बरोबरच आलीस, तरी बी तुझं मन भरलं नाही वाटतं. मन भरा भेटच कुठं झाली नीट? म्हणजे अगं म्हणजे मी एवढी त्यासाठी बेळगावला गेले, पण नीट बोलता बी आलं नाही. तिकडे सगळीजण होती ना, आणि परत गाडीत नाही येताना बी वेगवेगळं बसलो होतो. म्हणजे तुम्हाला बोलता पण आलं नाही? नाही ना. मेरे को लगा तुम्ही लय गप्पा मारल्या असतील, त्याला काय वाटलं कसं वाटलं हे ना आधी तुला सांगितलं असेल सगळं. अगं गर्दीच एवढी होती, तो तर काय करणार, आणि बोलायला चान्सच मिळाला नाही. आणि मला बी काय सुचलं नाही, तिकडचं सगळं बघण्यातच हरवून गेलते मी तर. मेडल तरी बघितलंस का? बघितलं, पण नीट नाही बघितलं. अगं तू एवढी त्यासाठी बेळगावला गेलीस, अख्खा प्रवास तुम्ही एका गाडीत होता, तरी बी तुमचं बोलणं झालं नाही वे. तेच तर सांगते ना, सगळीजण होती तिकडं. अगं बोलणं राहू दे, पण मेडल तरी बघायला पाहिजे होतंस ना. आता त्याने एवढं प्रेमानं तुझ्यासाठी मिळवून आणलेलं, त्यानं तरी दाखवायला पाहिजे होतं. आतापर्यंत मेडल तुला द्यायला पाहिजे होतं त्यानं. अगं तुमची साधी भेट पण झाली नाही. तिकडे तुला भेटायला बोलायला चान्स तरी होता, इकडे तुला भेटता पण येणार नाही. का भेटता येणार नाही? अगं आता सगळ्या लोकांनी त्याला घेरला असेल, म्हणून तुला म्हटलं की तुला भेटता नाही येणार आता. बघतीत कसा भेटत नाही ती. जाने देना शीतल, रुक ना. या अल्लाह, मैंने क्या बोल दिया अभी? आता आजच काय खरं नाही. आज्या गावातच राडच झाला. अभिनंदन बाबा, फौजी झालास तू. थँक्यू. चल हा आज्या, आता बघ तुमच्या दोघांच्या मुळे गावात माझी कशी क्रेज होते ती. काय खरं नाही बाबा. अरे अरे थांब थांब थांब, काढतोस कशाला हार तू? अरे अवघड लगेच झाले रावले, सवय नाही हरायची तर. असून दे. अरे हेच आमचं सगळ्यांचं प्रेम आहे तर. अरे आत्ताही काहीच नाही. उद्या पेपरात बातमी आल्या बघ, कशा रांगा लागतात रांगा. मला तर लका टेन्शन चालली. हे तुला कसलं टेन्शन आलंय? मग अरे तुम्ही दोघं कौतुक करून घेत असणार, मग ती सगळं हँडलिंग कोण करणार? तू. हा, आणि सगळी गर्दी बिर्दी मॅनेज कोण करणार? तू. हा. प्रति जाऊ दे, तू कर सगळे हँडलिंग. मला दिवेच्या पाया पडायला जायचं. हे हार ठेव. दे बाबा दे, अब ये हार मुझको संभालना पडेगा ना. पण आज्या, तू शीतलच्या गळ्यात कवा हार घालणार आहेस? ये अरे हळू बोल की. का त्याला काय उत्तोय? मी काय भित्तू काय कोणाच्या बाप्पाला? हाय का कोण? ए नाही कोण, ग बस. माहिती मला तू कोणाला भेट नाहीस ती. एकतर गावात कोणाला माहित नाही. तू सांग सगळ्या गावात बोंबलून. सांगतो. शीतलच्या कळलं की लोकांना. कळून दे की मग. त्याला काय उत्तोय? हे हो ब्लॅक, ते गप बस म्हणून सांगतोय, तर अजून दंगा काय करतोयस? नाही बसणार गप. काय? नाही बसणार गप. अरे लगीन झालं सगळं गावात कळणार आहे की. आणि शीतलनं तर मला सगळी स्टोरी सांगितल्या. अरे घरची सगळी तयार झालेत लग्नाला, नाना बी तयार झालेत. अरे तयार आहेत नाना. थम 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 थम, तयार आहेत नाना. तो काय का आपण भ्याना. अजिंक्य, हाय.
हाय हाय. काँग्रेस हा थँक्यू काँग्रेस अजिंक्य. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू इकडे कसं काय भेटायला आलोय. शीतलला हे तिला काय रोजच भेटतो की कॉलेजमध्ये? आम्ही तुला भेटायला आलोय. मला वय अरे तू आपल्या सातारचं नाव एवढं मोठं केलंय, मग तुला भेटायला यायला नको? अरे सगळीकडे मोबाईलवर तुझा फोटो आणि बातमी फिरते. सातारचं अजिंक्य शिंदे ठरलं बेस्ट शिपाई. मी तुला पहिल्यांदा बघितलेलं ना, तेव्हाच म्हणलेलं यो जगा वेगळं काहीतरी करून दाखवणार. म्हणलेलं का नाही ग? कधी म्हणली होतीस ग? काय पण म्हणते आई. अगं म्हणलेलं की. ए म्हणलेलं का नाही? काय माहित. बघ म्हणलेलं मी. खरंच म्हणलेलं. हा ए तुला मेडल पण मिळालंय ना? ए कसलं मेडल? अगं बेस्ट रिक्रूट ठरलाय ना यो. त्याचं मेडल मिळालंय याला. 450 मुलांमध्ये बेस्ट ठरलाय. त्याचं मेडल मिळालंय याला. बघू कसलं मेडल. हा आयुष्यपद कसलं भारी ना. ए बघू. वाव मस्त आहे ना. काय पण म्हण, या मेडलची किंमत कोणीच करू शकत नाही. मस्त आहे ना. हे आपण गप्पा काय मारतोय? सेल्फी घेऊयात ना आपण. हा. ए, हे घे. अजून एक अजून एक. इतक्या हम्म. शीतलच्या मैत्रीण चांगल्या आहेत की लक्का. शीतलला सांगून जरा ओळख बिळख करून घ्यायला पाहिजे. गप्पे खोबला कुठले इतक्या हम्म. आज गावात दिवाळी साजरी होणार आहे. आला का आता काय व्हायची बाकी आहे. एवढा बँड लावला, फटाके फोडले, मला लय भारी वाटले. अरे अजून लई फटाके फुटणार आहेत आता. म्हणजे म्हणजे तुझ्या पाठीमाग बघ की. लगेच बघू नको, हळूहळू बघ. बॉम्ब आहे पाठीमाग, बॉम्ब.